की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आमचे जीवाभावाचे सहकारी या बळीराजा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून या परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातल्या किमान 700 लोकांना रोजगार देणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुद्धा गंगापूरकडे वेधणारे आम्हा सर्वांचे जीवाभावाचे सहकारी आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती सन्मान्य अजितराव जाधव. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच नेते आदरणीय BS अण्णा देसाई साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या या विभागाच्या सिव्हिल सर्जन सन्मान्य सुप्रिया देशमुख मॅडम, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य दत्ताजीराव उगले साहेब, बाबा नांदेकरजी, मदनरावजी देसाई, आमचे युवा नेते अभिजितजी खतकर, सन्मान्य DHO साहेब, सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आज अजितरावांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील तालुक्यातील गावातील सर्व सन्माननीय मान्यवर, विशेषतः गावचे सर्व प्रमुख नेते मंडळी, तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी, प्रमुख नेते मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असणारे सर्व पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, अत्यंत उत्स्फूर्तपणाने या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणारे अजितरावांचे जीवाभावाचे सर्व सहकारी, विशेषतः जय हिंद तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा सत्कार केला ते सर्व सत्कार मूर्ती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजितरावांना आपण सगळेजण तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊया. एखादा माणूस जर काय ध्येयवादानं झपाटलेला असला, एखाद्या ध्येयानं जर झपाटलेला असला तर कशा पद्धतीचं काम करू शकतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आम्ही नेहमीच अजितरावांच्याकडे बघतोय. या गावामध्ये असणाऱ्या बिद्री कारखान्याच्या चिठ्ठीसाठी धावपळ करणारा आमचं गंगापूर आणि हेच गाव आता करिअर अकॅडमीचं गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असं गंगापूर. संतोषराव, हे खरोखर शिकण्यासारखं आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अनेकांना रोजगार देणारं जसं लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीनं आता सुद्धा गंगापूर पॅटर्न ज्यांना ज्यांना मिलिटरीत जायचं आहे, ज्यांना ज्यांना पोलिसात जायचंय, तो पहिल्यांदा कुठे येत असेल तर तो फक्त आणि फक्त गंगापुरात येतोय. आणि हे सगळं काम करण्यामध्ये अजितराव तुमचा आणि तुमच्या सहकार्यांचा आणि या संस्थेचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे तुमचं असेल, तुमच्या सौभाग्यवतींचं असेल, तुमच्या प्राचार्यांपासून सर्वांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप अभिनंदन करतो. अत्यंत देखणी इमारत इथं आपण उभा केली आहे आणि या देखण्या इमारतीच्या निमित्तानं उद्याचं भविष्य शोधणाऱ्या सगळ्या मुलांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं प्रगतीचं काम आपण सगळेजण करताय. त्या सगळ्या कामाला सुद्धा आपल्या सर्वांचा सहकारी म्हणून खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून 700 नाही तर अगदी 70,000 लोकांना रोजगार मिळावा एवढा या संस्थेचा व्याप वाढण्यासाठी सुद्धा जे जे करता येईल ते आपण करा. त्या सगळ्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा आणि सहकार्य देण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे, ती निश्चितपणे आम्ही करू एवढं सांगतो. दुपारची वेळ होती परंतु गंगापुरातला उत्साह प्रचंड होता. डॉल्बीचा नाद होता, तरुणांचा उत्साह होता, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद होते, माता भगिनींनी सुद्धा प्रचंड अशा पद्धतीनं प्रेम करून दुपारच्या वेळेला सुद्धा ज्या पद्धतीचं प्रेम दाखवलं त्याबद्दल तमाम गंगापूर वासियांचं सुद्धा आभार मानतो. पण त्याच्याही पलीकडे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन. विशेषतः आमच्या जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या सगळ्या यंत्रणेचं आणि त्याचबरोबर सर्व हॉस्पिटलच्या सर्व सन्मान्य डॉक्टरांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं सुद्धा मी अभिनंदन करेन. गर्दी पलीकडे सुद्धा खूप आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या हॉस्पिटलच्या वतीने त्यांची तपासणी चालली. आता माझी फक्त अजितराव विनंती इतकीच आहे की आजच्या दिवसभराचा डाटा तुम्ही आणि डॉक्टरांनी मला दिला पाहिजे की संध्याकाळी ऍक्च्युअली पेशंट तपासणी किती आणि तपासून त्यांच्यावरती कशा पद्धतीने आपण पुढे काय काय करणार आहोत. या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आज ज्यांना ज्यांना आपण उपस्थित केलं ती सगळी माणसं कोल्हापुरातली अत्यंत महत्वपूर्ण, ज्यांच्याकडे जाण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप धावपळ करावी लागते. परंतु अजितरावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन ज्या वेळेला आपण केले तेवढा साहजिकच याचा उपयोग आमच्या प्रत्येक माणसाला किती झाला, या सगळ्या लोकांना आम्ही इथं बोलवलंय त्यामुळे त्यांचा उपयोग आम्हाला किती झाला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला, आमच्या सिव्हिल सर्जन आणि DHO साहेबांना, त्याचबरोबर आमच्या सर्व सन्मान्य डॉक्टर्सना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी आमच्या भागातील सर्व लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी, त्यांचं आरोग्य अजून चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते औषधोपचार आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जी उपाययोजना करायची आहे
त्यासाठीचं मार्गदर्शन आणि त्या पद्धतीचा कालबद्ध कार्यक्रम करून आजच्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याबद्दल सुद्धा आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. प्रत्येक माणूस अतिशय उत्स्फूर्तपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. या सगळ्या सहभागी असणाऱ्या माणसांचे मी मनापासून आभार व्यक्त करताना गंगापुरातल्या प्रत्येक माणसांचे आभार किती मानावे त्याचं मला खरं म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मगाशी आमचे सर सांगत होते 2009, 2014, 2019 आणि 2024 खरं म्हणजे गंगापुरामध्ये प्रत्येक वेळेला आपण सर्वांनी केलेलं प्रचंड प्रेम आपल्या सर्वांचं असणारा आपण आपल्या सगळ्यांचा असणारा आमच्या सगळ्यांच्या वरती सातत्यानं एक प्रेमाचा वर्षाव जो आहे त्या वर्षावामुळे गंगापूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आपण नेहमीच घेतोय. या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं काम आपण केलं, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडीशी पडझड झाल्यानंतर आम्ही सगळेजण तुमच्यावरती चिडून होतो. भांडण असं व्हायचं की तुम्ही सगळे आला की मग आमच्याकडे बघितलं आम्हाला राग यायचा, गंगापुरात असं का होतंय. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी चिकाटीनंतर काम केलं, 400 मताचं लीड आपण गंगापुरात दिलं, त्या सगळ्या माणसांचे मी आभार मानेन. आयुष्यभरामध्ये काम करताना अशा सगळ्या तुमच्यासारख्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या मुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. साहजिकच ही मिळालेली संधी ही माझी नाही तर तुमची आणि आमची सगळ्यांची आहे. हा मिळालेला मंत्रिपदाचा सन्मान हा केवळ माझा नाही तर तुमचा आणि आमचा सर्वांचा आहे. मी कोणच नव्हतो त्यावेळेला सुद्धा गंगापुरातला प्रत्येक माणूस माझ्यासोबत होता. आता मी मंत्री असलो तरी मी मंत्री नाही तर तुम्ही सगळे तर मंत्री आहात. अशा पद्धतीने महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी फिरायचं आहे आणि आपण सगळ्यांनी सुद्धा खूप चांगलं काम करायचं आहे. पण हे काम करत असताना ज्यांनी मदत केली, ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे, त्या सगळ्यांची जाणीव ठेवणं, त्या सगळ्यांचा आभार मानणं, त्या सगळ्यांच्यासाठी मी काम करणं आणि त्या सगळ्यांची कृतज्ञता ठेवून तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असं काम करणं, हे सुद्धा आजच्या सत्काराच्या निमित्तानं तमाम मी गंगापूरवासियांच्या साक्षीने सांगतो. तुम्हाला सर्वांचा आभार मानताना आजचा कार्यक्रम अजित जाधवांच्या वाढदिवसाचा आहे. 1-2 बकरी कापली पाहिजे आणि मग तुमचा आणि आमचा आभार मेळावा झाला पाहिजे, नाहीतर नुसतंच आपलं वाढदिवसात वडून काढलं असं व्हायला नको. आपण सगळ्यांनी मंत्रिपदाचा आनंद साजरा करण्यासाठी तानाजीराव कुठे पाठीमागे बसलेत, कार्यक्रम व्हायला पाहिजे. आपण सगळ्यांनी बिर्याणीवर चालत नाही कारण आपण सगळ्यांनी सुद्धा तो आनंद लुटला पाहिजे. आपण सगळ्यांनी गप्पा मारल्या पाहिजे. मला सुद्धा काही चांगल्या सूचना केल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होतं आता तरी मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातली गर्दी इतकी आहे की आमची माणसंच कोपऱ्या होते. अरे बाबा तुम्ही आणि मी भेटलो पाहिजे, तुम्ही असाल तर मी आहे मग ते मंत्रीपद आहे. त्यामुळे साहजिकच आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने भेटलं पाहिजे, अशा पद्धतीने कार्यक्रम केले पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्या माणसांचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये त्या आठवड्यानंतर का असेना पण एकदा गंगापुरातल्या प्रत्येक माणसाला मी भेटलो पाहिजे. मला आठवतंय उगले साहेब तुम्ही आणि आम्ही गंगापुरातल्या प्रत्येक माणसावर चिडत होतो. मग इथं अजित बसलाय, तानाजीराव बसलाय, सगळे सिनियर बसलेत, पाठीमागच्या बाजूला बसणारे सगळे आमचे वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर असेल, NY पाटील आणि पलीकडचा संदीप असेल, कुणावरती चिडलो नाही हे आम्हाला कळत नाही. पण नंतर मात्र अजितराव ज्या पद्धतीने चिकाटी घेतली, ज्या पद्धतीने रॅली काढली, ज्या पद्धतीने ईर्ष्या केली, आणि ईर्ष्या नाही प्रत्येक वेळा तुम्ही एकच म्हणत होता आम्ही मागे पडणार नाही. आम्ही म्हणायचो एक आणि तुम्ही म्हणायचं एक, तुम्ही म्हणायचं यावेळा आम्ही मागे पडत नाही. पण जे बोललात ते करून दाखवलं. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. जय हिंदच्या कोर टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी एक कडी जोडत गेलात. शेवटी निवडणूक एका माणसाची नसते, मी फक्त निमित्त आहे. पण माझ्या पाठीमागे तुम्ही सगळेजण होतात, तुम्ही सगळेजण निवडणूक लढत होता. तुमच्या स्वतःच्या ईर्षेसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या राजकारणातले एक प्रचंड अशा पद्धतीचं भविष्य निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण लढत होतो. म्हणूनच ही निवडणूक यशस्वी झाली. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आभार मानताना सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या गंगापूरच्या विकासासाठी ज्या सूचना आपण सांगितल्या त्या सगळ्या सूचना अतिशय चांगल्या पद्धतीने पाळण्यासाठी आणि गंगापूरच्याच नव्हे तर आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने सुद्धा जे करता येईल ते करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया. मगाशी अजितराव हळूच कानात मला म्हणत होते मी जरा उपकेंद्राच्या ऐवजी इथं काहीतरी मागणी करतो असं म्हणत होता. मी त्याला म्हटलं काही बोलायचं नाही, कारण मी मंत्री झाल्यापासून मला जो आमदार येतोय, खासदार येतोय, मंत्री येतोय तो उपकेंद्राचं अपग्रेडेशन करा, PSCचं अपग्रेडेशन करा, ग्रामीण रुग्णालयाचं अपग्रेडेशन करा. काल कर्जत मध्ये कार्यक्रम होता, आमच्या तिथले आमदार महोदयांचं म्हणणं होतं की 200 कॉटचं घोषित करा. अरे बाबा घोषित करा बरोबर आहे, पण उपलब्धता काय, बृहत आराखडा काय, मंजुरी काय, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत. त्यामुळे त्या पद्धतीचा आराखडा तयार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येक सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करूया. पण एक सूचना तुमची मात्र महत्वाची आहे,
गावातली लोक सोडून सुद्धा बाहेरची मुलं इथं किमान 1000-2000 मुलं या करिअर अकॅडमीच्या निमित्तानं निश्चितपणे येत आहेत. त्यामुळे साहजिकच या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय करता येईल तेवढं करण्यासाठी आपण पुढे जाऊया आणि या गंगापूरच्या एकूण चाललेल्या गतिमान अशा पद्धतीच्या प्रगतीमध्ये एका बाजूला ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, दुसऱ्या बाजूला सर्व प्रमुख नेते मंडळी, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तिसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांचे जवाबदारीची सगळी टीम त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने केवळ या उपकेंद्रच नव्हे तर अजूनही जे जे काय काम करायचं आहे ते सगळं काम करण्यासाठी पुढे जाऊया एवढी विनंती करतो. कार्यक्रम संपताना सुद्धा CS, DHO आणि अजित जाधव या तिघांनी मिळून पेशंट किती तपासले याचा सगळ्याच्या सगळा आराखडा दिला पाहिजे. नाहीतर काय होईल, आरोग्य मंत्री आहे म्हटल्यानंतर आरोग्य शिबिर चाललंय, उत्सव नको आहे, काम व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतंय की आम्ही सगळी मंडळी मोठी माणसं असतोय, मग आमच्या अवतीभोवती जे काही कार्यक्रम होतात ते काम नाही. आज आलेले प्रत्येक माणसाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्या माणसांच्या माध्यमातून राईट रिझल्टवर आम्ही गेलो तरच अजितरावांचा वाढदिवस आज आमच्या दृष्टीने सफल झाला असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे तुम्ही ज्या पद्धतीने चिकाटीने प्रत्येक गोष्ट करताय त्यामुळे आज संध्याकाळी सुद्धा ते सगळे रिपोर्ट मला तुम्ही देणार आणि त्या निश्चितपणाने ते सगळ्या लोकांच्या उपयोगाचे होतील. तरच खऱ्या अर्थानं वाढदिवस तुमचा सार्थ झाला असं आम्ही सगळेजण म्हणून तुम्ही त्या सगळ्यासाठी आजचा दिवस सगळे जय हिंदचे कार्यकर्ते, सगळ्या संस्थेचे सर्वच्या सर्व कर्मचारी या सगळ्यांनी प्रत्येक पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होण्यासाठी सुद्धा काम करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा अतिशय मनापासून आमच्या जीवाभावाच्या सहकार्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीचं उत्तुंग काम तुमच्याकडून व्हावं अशी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मला सांगावंसं वाटतं की एखादं मूल जरी आजारी पडलं तर त्याच्या आरोग्याची काळजी ही त्याची आईच घेत असते आणि त्याप्रमाणे या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेले महत्त्वाचे आरोग्य खाते योग्य अशाच व्यक्तींकडे सोपवले